हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आज आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गुढीपाडवा आज आलेला आहे। चला तर तुम्हा सगळ्यांना माझ्या भदाने परिवाराकडून गुढीपाडवाच्या खूप सारे शुभेच्छा। चला मग आज दिवसाचं माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। चला तर माझं घरातलं आज जे काम नाही ते सगळंच राहिलेलं आहे। आज गुढीपाडवा होता त्याच्यामुळे मग मी साडी घातलेली, कारण मला पैठणी घालायची होती पण तेवढा काही टाइम नव्हता। त्याच्यामुळे म्हटलं की चला आज साधी सिंपल तयारी करू आणि फटकन आणि फास्ट जेवढी गुढी उभारता येईल तेवढी मी गुढी उभारलेली लवकर, कारण शंभू झोपली होती ना त्यावेळेमध्ये मला जे काही आवरायचं होतं ते पटकन आवरलेलं आहे। पण घरातलं जे माझं काम आहे ते सगळंच बाकी आहे। चला मग चला तर इकडे खूप जास्त उन्हाळा आहे त्याच्यामुळे म्हटलं साडीमध्ये मला लई जास्तच गरम होत होतं। मी आता साडी जी आहे ते सोडलेली आणि छान मस्त असा ड्रेस घातलेला आहे। आणि चला मग, कारण लवकर मला घरात स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे त्याच्यामुळे मग पटपट आवरते आणि तुमच्याशी बोलते। बघा मस्त बासुंदी तयार झालेली आता। साबुदाण्याची जी चकली ना ती सुद्धा तळून घेतलेली मी, मस्त पुऱ्या झालेल्या आहेत बघू शकता। छान हिरवी मिरची तळून घेतलेली मी मस्त। चला तर माझं जे जेवण वगैरे होतं ना ते सर्वच बनवलं गेलेलं आहे। छान मस्त बासुंदी, श्रीखंड, हिरवी मिरची आणि पुरी असं मी बनवलेलं आहे। नैवेद्य सुद्धा दिला गेला आहे, गुढी सुद्धा उतरवली गेलेली माझी, कारण असं खूपच घाई झाली कारण शंभू झोपलेली राहिली ना तेव्हाच घरातली जी माझी कामं असतात ना ती होतात। या ठिकाणी मी मस्त छान ॲप्याचं पीठ तयार केलेलं होतं आणि त्याच्यात मी छान मस्त कांदे, टमाटे, कोथिंबीर, लसूण सगळंच टाकलेलं आहे, कारण हे लहान मुलांसाठी खूप हेल्दी असतं। चला म्हटलं खूप दिवसापासून ॲपे बनवलेले नाही आहेत आणि ॲपे पात्रसुद्धा माझ्याकडे होतं त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण आज काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करूया। खूप छान असं टम्मू फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असे टेस्टी ॲपे बनतात त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा, तुमच्या मुलांना छान मस्त खाऊ घाला असं छान छान रेसिपी। तुम्हाला जर ही रेसिपी पूर्ण बघायची असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला पूर्ण ही रेसिपी नक्कीच एखाद्या दिवशी करून दाखवेल आणि तुम्ही सुद्धा त्यानुसार ट्राय करा। कशी आली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ॲपे तयार झालेले आहेत, या तुम्ही सुद्धा खायला या, तुम्ही सुद्धा टेस्ट करा आमच्या सोबत।
चला तर मंडळी, त्याच्यानंतर आम्ही लग्नाला गेलो माझ्या मोठ्या नंदेकडे, कारण माझा जो मोठा भाचा आहे ना त्यांचं लग्न होतं, हळदीला गेलो आम्ही नंदुरबारला. त्याच्यानंतर हे जे लग्न होतं ना हे धुळ्यात ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण सुद्धा छान मेकअप करावा. मी सुद्धा मेकअप छान तयार रेडी झालेली होती. आणि माझा भाचा आहे ना तिचे स्वभावाने खूप गोड आहे आणि माझ्या ननंदबाईसुद्धा खूप छान स्वभाव आला, बघू शकता तुम्ही. आणि कधीतरी वाटलं योग आला तर नक्की आम्ही भेटायला गेलो तर तुमच्यासोबत मी व्हिडिओ नक्की शेअर करेल. आता त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण त्यांना नक्कीच म्हणजे 10-15 दिवसानंतर आपल्या घरी जेवायला बोलवावं, तेव्हा तुमच्यासोबत मी व्हिडिओ नक्की शेअर करेल. त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं बोलणं वगैरे जे काही असेल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि प्रचंड प्रमाणात लग्नात गर्दी होती, बघू शकता तुम्ही. आणि खूप छान सुंदर असं लग्न लागलेलं होतं त्यांचं. आणि डेकोरेशन हे ते सगळंच खूप अतिउत्तम होतं, मला तर खूप आवडलं, बघू शकता. आणि जी एंट्री होती ना नवरदेवची ती अतिशय सुंदर होती. चला तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. बाय बाय.